वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक संतांचा विचार केला तर प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे। चरित्र कथा आजही जगविख्यात आहेत का? प्रत्येक साधू संतांनी भगवान परमात्माला समर्पण केलंय। जगाच्या मला समर्पण करणं फार महत्त्वाचं आहे। भगवान भोलेनाथ आपल्यावरती कृपा करतील, पण देवाला सुद्धा समर्पण। आता महादेवाचा विचार आपण केला, महिला मंडळ 1 लोटा जल सब समस्या का? सोमवारच्या दिवशी पांढरी साडी घालून महादेवाच्या मंदिरात जाता की नाही? बरं, महादेवाच्या परिवाराचा विचार केला, परिवारात कोण कोण सदस्य आहेत? भगवान भोलेनाथ बरोबर, दुसऱ्या पार्वती माता, तिसरे कार्तिक महाराज, चौथे गणपती बाप्पा। आता मला सांगा महादेवाचं वाहन काय? नंदी। नंदी। पार्वती मातेचं वाहन कोण म्हणलं? घोडा। काय वाहन आहे? वाघ बरोबर। कार्तिक महाराजाचं वाहन काय? मोर। जोरात बोलाव थोडं। मोर आहे बरोबर। आणि गणपती बाप्पाचं वाहन उंदीर। उंदीर। आता मला सांगा गुरुजी, संध्याकाळच्या वेळेला गजानन महाराज या सगळ्यांची वाहने एका हॉलमध्ये घातली, सकाळी दिसतील का? त्यांच्या परिवारात पूर्ण विसंगती आहे, पण भगवान भोलेनाथांच्या परिवारात भांडण झालेलं तुमच्या कानापर्यंत कधी आलं का? या परिवाराचा रिंग मास्टर गणपती बाप्पा आहे। सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी, विघ्नाच्या वार्तेचं निवारण करणारा गणपती बाप्पा। ज्या घरामध्ये गणपती बाप्पाचं पूजन केलं जातं त्या घरामध्ये गणपती बाप्पाचं वाहन उंदीर। उंदीर म्हणजेच उद्योग, उद्योगाची कधी कमतरता नसते आणि अखंड धनलक्ष्मी त्यांच्या घरात नांदत राहते। शांत बसव मावशाऊ। विठ्ठल विठ्ठल। महादेवाच्या मंदिरामध्ये कोणी कोणी माता मुले गेल्या तरी 1 तास पूजा करतात, कोणी कोणी 2 तास पूजा करतात। महादेवाची प्राप्ती आपल्याला व्हावी असं वाटत असेल, बेलपत्र वाहतात, आपण भस्म लावतो, आपण फुलं वाहता बरोबर, तुम्ही तांदूळ सुद्धा वाहता। मला सांगा महादेवाच्या पिंडीवरती बेलपत्र वाहता, उलट वाहता की सोयीचं? उलट पाहिजे की सोयीचं पाहिजे? तुम्ही थांबा, उलट पाहिजे की सोयीचं बेलपत्र? कोणाला वाटतं उलटा पाहिजे? वर वर हात करा। कोणाला वाटतं बेलपत्र उलट व्हायला पाहिजे? बरं, कुणाला वाटतं बेलपत्र सोयीचं व्हायला पाहिजे? कोणीकडूनच नाही। हा, या अशाच आहेत, मध्येच हात कुणीकडूनच वरती करणार नाही। भगवान भोलेनाथांना बेलपत्र उलट व्हायला पाहिजे। उलट का? उलट व्हाव, शिवरात्रीच्या दिवशी जो व्याधी आहे त्याला रात्रभर भगवान भोलेनाथाची उपासना केली। सळईमध्ये पाणी होतं, शिदोरी सोबत होती, शिकारीसाठी गेला, हरणाची शिकार करत असताना हरणाने शब्द दिला, एक हरिणी सांगते मी गर्भवती आहे, दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला प्रसूती होईल परत येईल, नंतर तुम्ही माझी शिकार करा, पण एकाच्या सोबत 2-2 जणांची शिकार करू नका। सकाळच्या वेळेला रात्रभर ज्या वेळेला ते शिकाऱ्यानं रात्रभर उमानाथाची झाडं यायची, आडे पाणी यायचे म्हणून पानं तोडायचं आणि खाली टाकायचं, ते पानं शिवलिंगावरती परायचे। सकाळी भगवान भोलेनाथ त्याला प्रसन्न झाले आणि भोलेनाथ प्रसन्न होऊन म्हणतात तुला वरदान देतो की जो कुणी आजपासून भगवान भोलेनाथाला माझ्या शिवलिंगावरती उलट बेलपत्र वाहील तेच मी स्वीकारलं जाईल, त्यालाच फलप्राप्ती म्हणून पुण्य भेटल। पण बेलपत्र व्हायचे पण उलट व्हायचे, सोयीचं व्हायचं। जलधारा व्हायची दिवसभरातून रोज 1 जरी जलधारा वाहिली तरी आपल्याला उमानाथांची प्राप्ती होते। भगवान भोलेनाथ त्रिपुंड लावतो आपण, भस्म ज्याला म्हणतात, साक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेश। तुम्हाला वाटत असेल आमचा मुलगा बलवान निघाला पाहिजे, बुद्धिवान निघाला पाहिजे, आमचा मुलगा चतुर हुशार निघाला पाहिजे, 12 महिन्याचे 12 प्रदोष करायचे। ज्यांना वाटतं आमचं लग्न होत 12 महिन्याचे 12 प्रदोष। प्रदोषचा काळ कधी चालू होतो? सायंकाळी 6 ते 7च्या दरम्यान। रोज संध्याकाळच्या वेळेला 12 महिन्याचे 12 प्रदोष आईवडिलांनी उपवास जरी केला तरी चालतो आणि 21 दिवस बेलपत्राच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावायचा आहे। 1 वर्षाच्या नंतर शुभमंगल। बरेच पोरांना आनंद व्हायला लागलाय, मग होईच ना पा, कुठे जाऊ दे तुम्ही, भानगडी तशा वाढल्यात। गुरुजी आम्हाला लोक म्हणतात, तुम्हाला माहिती असेल ताई तुमच्याकडे आहे की एखादी, तुमची तिकडे एखादी पहा। म्हणलं आमच्याच गावातली 50 राहिलेत, गावागावात टेम्पो ज्यांची रखडली त्यांचं तर लय अवघड आहे पा। परवा एक मुलगा मला म्हणे ताई एखादी पोरगी तरी पहा। म्हणलं दादा वय किती? म्हणलं 42। म्हणलं 8 वर्षासाठी आता कशाला बट्टा लावतो? ज्यांचे रखडले त्यांचं अवघड आहे। मला सांगायचंय मुलगा चतुर निघावा, बुद्धिवान निघावा असं वाटत असेल, रोज सायंकाळच्या वेळेला
एकदा तरी त्याला हनुमान चालीसा म्हणायला सांगायची. रोज भगवान भोलेनाथाला दिवा लावायला सांगायचा आणि बेलपत्राच्या झाडाखाली 21 दिवस दिवा लावायचा. उमापती महादेवांची आपल्यावरती कृपा झाल्याशिवाय राहत नाही. फक्त अंतःकरणातला भाव शुद्ध पाहिजे. भोळ्यात भोळा देव पावणारा महादेव आहे. इच्छा नसताना जरी आपण नामचिंतन त्याचं केलं, इच्छा नसताना तरी सुद्धा महादेवाची कृपा होते. असंच एका वेळेला शौनकादिक महामुनींनी सूत महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही सांगता इच्छा नसताना कथा ऐकली, आयुष्यभर पापाशिवाय दुसरं काहीच केलं नाही, अशी एखादी कथा आहे का शिव महापुराण ग्रंथामध्ये? म्हणून आहे ना. कथा कोणती? सगळ्यात पहिल्या क्रमांकाला कथा येते. देवराज नावाचा ब्राह्मण, बिंदुक चंचुला ही 2 नंबरची कथा. देवराज नावाचा ब्राह्मण आहे. ब्राह्मण कुळात त्याचा जन्म झालाय. ब्राह्मण म्हटलं की तो पवित्र. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करायची असेल ब्राह्मणांकडून मंत्र उच्चार करून केली जाते. ब्राह्मण म्हटलं की त्याला त्रिकाळ संध्या करावी लागते, सकाळी दुपारी संध्याकाळी. तो ब्राह्मण. देवराज फक्त नावानं ब्राह्मण होता, पण ब्राह्मणाचा एकही गुणधर्म त्याच्या अंगामध्ये नाही. वाईट मार्गाला जायचा, लोकांचं लुबाडून धन आणायचा, लोकांची लुबाडून प्रॉपर्टी जमा करायचा. याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, सगळ्याच्या टोपी आपल्या डोक्यात. आई वडिलांना वाटलं हा मदिरा प्राशन करतोय, मांसाहार करतोय, याचं लग्न लावून दिल्याच्या नंतर तरी हा जागेवर येईल. हा आई वडिलांचा गोड गैरसमज आहे. याच्या नाकात व्यसन टोचली म्हणजे जागेवर. तुम्ही तुमच्या मुलाच्या सोबत लोकांच्या एका निरागस मुलीचं वाटोळं करतात. जोपर्यंत तुमच्या पोराला स्वतःच्या पायावर उभं राहून 4 माणसाचं पोट भरवण्याची अक्कल येत नाही तोपर्यंत त्याचं लग्न लावून द्यायचं नाही. भले तो 35-40 होऊ द्या, पण तोपर्यंत लग्न लावून देणं चुकीची गोष्ट आहे. देवराजाच्या आई वडिलांनी विचार केला याचं लग्न लावून देऊ. लग्न लावून दिलं, पण लग्न झाल्यावर महान पतिव्रत त्याची पत्नी भेटली, पण यानं वाईट वागणं सोडलं नाही. वाईट वागण्याची हद्द केली. शोभावती नावाची एक वेश्याच्या नादी लागला. इकडे राहायचा, पण इकडे त्याच्या पत्नीनं भगवान भोलेनाथाला साकडं घालावं. उमानाथ, कधीतरी माझ्या पतीच्या डोक्यामध्ये प्रकाश पाडा, कधीतरी वाईट बुद्धी त्यांच्या डोक्यातून काढून टाका आणि त्यांना घरी येण्याचा चांगली बुद्धी, चांगला रस्ता द्या. रोज तिनं उमानाथाला, भगवान भोलेनाथाला प्रार्थना करावी. एक दिवस शोभावतीकडे गेला आणि शोभावतीने सांगितलं, माझ्यावर किती प्रेम करतोस हे सिद्ध करून दाखवायला सांगितलं तर काय करशील? तो म्हटला, सांग काय करू, जीव देऊ का? ती म्हटलं, जीव द्यायची गरज नाही, तुझे 2 मुलांनी पत्नी, तुझ्या पत्नीचं मस्तक घेऊन ये. घरी निघाला, तलवार घेतली सोबत त्यानं. रोज 2 लेकरं दोन्ही बाजूला बिलगून झोपायच्या आईच्या. संध्याकाळच्या वेळेला, दुपारी, दिवसभर आईला म्हणावं, आई पोटातली आग शांत बसू देत नाही ग, काहीतरी खाण्यासाठी दे. जी माताने सांगावं, बाळानो आज उपवास आहे, उद्या काहीतरी खाण्यासाठी देईल. पण भगवान परमात्माकडे स्वतःच्या मालकाच्या विषयी कधी वाईट बोलली नाही, कधीच वाईट विचार केला नाही. महान पतिव्रता होती. संध्याकाळची वेळ झाली, रात्री 12-1च्या दरम्यान त्यानं तलवार घेतली. ज्या वेळेला मंद दिवा चालू होता त्यानं दिव्याची वात समोर केली. घरामध्ये आईला आला, 2 मुलं आणि त्याची पत्नी झोपलेली होती. त्यानं 30 तलवार घेतली, सप 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 असे 3 वार केले. मस्तक घेतलं आणि धावत पडत तो शोभावतीकडे आला. शोभावती, हे पहा मस्तक घेऊन आले. शोभावतीनं ते मस्तक पाहिलं, सांगितलं, दृष्टा. देवराज, अरे पाठीमागे थांब, पापी आहेस तू, दृष्टा आहेस तू, मूर्खा, पाठीमागे हो, तुझा स्वीकार मी करू शकत नाही. अगं प्रेम तर सिद्ध करण्यासाठी मस्तक घेऊन आलोयस. तेव्हा आज शोभावती सांगते, अरे पाप्या, 7 जन्मी हाच पती मिळावा म्हणून तिच्या आई वडिलाचा सगळ्या गोष्टीचा त्याग करून तुझ्यासोबत आली आहे. आयुष्यभर तिनं भगवान परमात्माकडे तुझ्यासाठी चांगल्या गोष्टी मागितल्यात. तुझा संसार, तुझा प्रपंच उद्ध्वस्त होऊ नये यासाठी तुला सोडून घरी नाही गेली, तिच्या माहेरला निघून नाही गेली. सगळ्या गोष्टी तुझ्यासाठी पाहत असताना सौभाग्याचं कुंकू कायम लावत होती. भगवंताला फक्त जीवदान तुला मागत होती. तुझ्या बुद्धीत कधी पालट होईल या गोष्टीचा विचार केला आणि तू तुझ्या पत्नीपेक्षा सुंदर एखादी स्त्री भेटली तर तिचं मस्तक घेऊन आल्या. दुष्टा, अरे भविष्यामध्ये जर माझ्यापेक्षा सुंदर एखादी बाई तुला दिसली तर तू माझंही मस्तक घेऊन जायला घाबरणार नाही. देवराज ज्या वेळेला संपला तिथून घरी आला, तिची पत्नी नाही, त्याचे मुलं नाहीत, वयोवृद्ध झाला, हाताने घेऊन भोजन करू शकत नाही, खाण्यासाठी काही नाही, घरामध्ये कोणतीच गोष्ट ठेवलेली नव्हती. आणि माणसाला अनितीने कमवून आणलेलं धन माणसाला कधी शांत बसू देत नाही. स्वतःच्या कष्टानं असेल, घामाचा पैसा असेल तर माणूस शांत झोपतो, पण लोकांचं लुबाडून आणलेलं धन असेल ना, 3-3 गोळ्या खाल्ल्या झोपेच्या तरी झोप येत नाही माणसाला. 3-3 गोळ्या. लोकांचं संत सांगतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. धन कमवा पण चांगल्या नीतीनं कमवा. लोकांचं वाटोळ करून धन कमवलेलं माणसाला कधी पचत नाही. घरी आला,
त्यानं पाहिलं भोजन देण्यासाठी कोणी नाही, हाताला धरून त्याला चालण्यासाठी कोणी नाही. एका अरण्यामध्ये चालत आला, त्यानं शिवालय पाहिलं, भगवान भोलेनाथाचं मंदिर पाहिलं आणि त्या मंदिरामध्ये खाण्यासाठी काही भेटेल का म्हणून गेला. कोणीतरी ते शिवलिंगावरती नैवेद्य आणून ठेवलेला असेल या उद्देशानं आला होता. त्या ठिकाणी पाणी होतं, तो पाणी प्याला. संध्याकाळची वेळ झाली, सर्व पुजारी सर्व भक्त मंडळी मंदिरामध्ये झोपलेली होती. त्यानं तो नैवेद्य खाल्ला आणि कोणीतरी पाहून मला मारू नये यासाठी या उद्देशानं गडबडीने निघून जाऊ लागला. जात असताना त्यानं पाहिलं त्याचा पाय एका भक्ताला लागला, त्या मंदिरामध्ये झोपलेल्या एका पुजाऱ्याला लागला. सगळे पुजारी उठले, चोर आला, चोर आला, चोर आला, एवढं मारलं देवराजाला. त्या ठिकाणी मार खाऊन खाऊन तो जागेवर मृत्युमुखी पडला. शिवदूत आणि यमदूत घेण्यासाठी आलेत. यमदूत म्हणतात आम्ही घेऊन जाणार का, आयुष्यभर यांनी कधी चांगलं कर्म केलं नाही. पण शिवदूत म्हणतात आयुष्यभर चांगलं कर्म केलं नसेल, शेवटच्या वेळेला का होईना त्यानं भगवान भोलेनाथांच्या शिवलिंगावरील नैवेद्य खाल्लाय, बस एवढंच पुण्य शिल्लक, एवढंच पुण्यवाद झाला. शिवदूत त्याला शिवलोकाला घेऊन गेलेत. मला सांगायचे काय, इच्छा नसताना सुद्धा आपण भगवान भोलेनाथाचं नामचिंतन ऐकलं तरी सुद्धा आपल्या जीवनाचा उद्धार होणार आहे. साधू संतांनी सुद्धा भगवंताला समर्पण केलंय. जगाच्या मालकाकडे कधीच कोणती गोष्ट मागितली नाही, तरी सुद्धा कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, एकनाथा घरी पाणी वाहे हरी कावडीने. श्रीखंड्या चंदन, श्रीखंड्या चंदन, श्रीखंड्या चंदन उगाळूनी करी. द्वारकेची मूर्त एकनाथा घरी पाणी वाहे हरी कावडीने. भगवान परमात्माला कधीच साधू संतांनी मागितलं नाही, तरी सुद्धा जगाच्या मालकांनी अगोदर द्यावं. जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार आपण पाहिला. वारकरी संप्रदायाचं नाक आणि कळस आहेत. तुकोबारायांचा अधिकार माझी मज झाली अनवर वाचा, छंद या नामाचा घेतला से. तुकोबारायांचा अधिकार आहे आणू रेणू या तो कडा, तुका आकाश एवढा. ज्या वेळेला आपण पाहतो तुकिता तुलनेसी ब्रह्म तुका असे आले आणि म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेवले. जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार आहे. अधिकार संपन्न तुकोबारायांना साधक मंडळी विचारतात, महाराज तुम्ही म्हणता आमचा दिवस धन्यतेचा ठरला. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आमचा धन्यतेचा दिवस ठरला, तसा तुमचाही ठरेल. कधी? तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. गळ्यामध्ये काय करायचंय? पवित्र तुळशीची माळ. एकदा तरी जन्माला आल्यावर गळ्यात माळ. आता कोणाकोणाच्या गळ्यात माळ आहेत? बऱ्याच लोकांनी काढल्या पाहिजे 31 तारखेला, काहींनी काढल्या कोरोनाच्या काळात. मी तर कायम सांगत असते आपण सप्ते लई वर्षापासून करतो, सप्ते करायला लागलो पण आपल्यात बदल काहीच होईना. 50-50 वर्ष झाले, 60-60 वर्ष झालं. वर्षातून कमीत कमी 7 दिवसाच्या कालावधीत दरवर्षी सप्त्यात कमीत कमी 5 माळकरी झाले पाहिजेत, 5, तर आपला सप्ताह सफल झाला. आणि तर भोलेनाथाला सुद्धा आनंद होणार आहे. आपण अहो काही काही कार्यकर्तेच बिना माळकरी आहेत. आपलं नाही, कुठेही जा तुम्ही भानगडतीचे. आता इथं काय नावं मला माहिती नाहीत, नंतर नावं सांगितले असते तुम्हाला. मला सांगायचं काय तुम्हाला, एकदा तरी गळ्यात पवित्र तुळशीची माळ. ज्याच्या गळ्यात माळ आहे, होया होया वारकरी, होय होय वारकरी, पाहे पाहे रे. एकदा तरी वारकरी होऊन पंढरपूरची वारी करायची. का करावी? पंढरी शिजारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयारा पांडुरंगा, वाट पाही उभा सगळ्या जणी म्हणा, वाट पाही उभा. नाही जर बोलल्या, नाही जर म्हटलं तर एकमेकीच्या शेजारणीची शपथ. वाट पाही उभा भेटेची, कृपाळू तातडी उताविळा, वाट पाही उभा.
संपेपर्यंत अजून जोरात आवाज निघणार आहे. एकदा तरी काय करायचं, एकदा तरी पंढरपूरची वारी करायची. एकदा तरी जन्माला आल्याच्या नंतर गळ्यात पवित्र तुळशीची. बरेच लोक म्हणतात ताई तुमचं ऐकून घालू आम्ही माळ, पण गावकरी म्हणतील करून करून भागला. आणि आज 7 दिवस असे फिरत आहेत भला मोठा टिळा, शिजनेवल वारकरी काही कामाचे नाहीत. एकदा सरकारने सांगितलं ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ, दौंडी पिटवली, आपल्या गावासारखं गाव होतं बोरखेडी सारखं, ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ त्याला 5 लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. रात्रीतून गेली अख्खे टेम्पू पंढरपूरला. आता 5 लाख रुपये भेटणार म्हणलं. पंढरपूरला गेली, भल्या मोठ्या टपारी माळी घातले, कोणी 4,000ची, कोणी 5,000ची. काही माळी धरायला 2-2 जण होते. भले मोठाले टिळे, आपण म्हणतो ना जिथं खाज येईल तिथं टिळा. ज्या वेळेला गंध लावले, भले मोठे गंध लावून गावाकडे आले. दुसऱ्या दिवशी सगळे सभेत. ओरिजिनल फक्त 4-5 जण होते. 4-5 जण होते काय डुप्लिकेट वारकऱ्यांना ओरिजिनल असे कोपऱ्यात घातली. आणि डुप्लिकेट पुढं सरकाराचे माणसं म्हणे माफ करा म्हटलं की यांचे इंडिकेटर लागले. माफ करा म्हणे, ज्याच्या गळ्यात माळ, थोडासा प्लॅन बदलला म्हणे, ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ, आपल्या जवळ रिसोर्टमध्ये मोठ्या पुलाचं काम चालू आहे म्हणे, त्याला त्या पुलात घालायचंय. तटा माळी तोडल्या. आणि असं माहिती असतं तर कशाला आपण माळ घातली असती. हे काही कामाचं. पण ओरिजिनल फक्त 4-5 होते कोपऱ्यात घातलेले. ते पुढे आले, ते म्हणतात आम्हाला पुलात घाला नाही तर चुलीत घाला, पण गळ्यातली माळ कधी निघणार नाही. देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, पण पांडुरंगी दृढ भाव. देह जावो 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 हेची घडी, पाय हरीचे पाय हरीचे पाय हरीचे ना सोडी, हो पाय हरीचे ना सोडी. देह जावो 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 हेची घडी, देह जावो 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 हेची घडी. जीव गेला तरी चालेल, पण गळ्यातली माळ कधी. आता मला खरं सांगा, इथली कोण कोण पंढरपूरला गेले? एकदा हात वर करा. ओरिजिनल खोटा करायचा नाही. पांडुरंगाला माहिती कोण कोण आलं. वा, जे गेले त्यांच्यासाठी टाळी वाजवा एकदा. हा, जे नाही गेले ना त्यांनी कीर्तन संपल्या माझ्या गाडीत बसा, फक्त सोडून येईल, परत आणणार नाही. लोक कधी कधी आमच्याकडे येतात, बाबा आम्ही सांगितलं ना असं पंढरपूरला जा. एक म्हातारी तर मला म्हणे ताई काय सांगा. म्हटलं झालं काय? लईच वाईट सून भेटली. म्हटलं काय झालं नेम? काय सांगू ताई, माझ्या भाजीला तेल नाही, माझ्या कपड्याला साबण नाही. 2 महिने झालं ताई अंगाला लावायला साबण, पामाने कपड्याचं कसं वास येतोय. म्हटलं आजी सून काही बाहेरच्या नातला घातली का काय? काय सांगू ताई तुम्हाला, अहो सख्या भावाची केली. म्हणलं मग चला माझ्याकडे संस्था आहे, 25-30 मुली आहेत. म्हणलं मुलींना सांभाळा, चला. आले असते ताई, पण काय सांगू तुम्हाला, कापूसेचाच राहिलाय, सोयाबीन काढायची. असला परवडतं काही कामाचं आहे का? लोकाला दुःख होतं फक्त इथं बसतं तोपर्यंतच. एकदा तरी गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालायची आणि एकदा तरी पंढरपूरची वारी करायची. जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, आमचा धन्यतेचा दिवस ठरला, पण कधी अभंगाचं पहिलं चरण. आज
अरे बाबा बाबा तुझी अरे बाबा बाबा टाळी वाजवा एकदा. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, धन्याजी दिन कधी झाले संतांचे दर्शन. आमचा धन्यतेचा दिवस ठरला पण जेव्हा संतांचं दर्शन झालं तेव्हा. आता आपण म्हणतो महिला मंडळ धन्य आजी दिन कधी, महादेवाच्या आशीर्वादानं नवसानं जर एखादा मुलगा झाला तर म्हणता की नाही, एखादी गाडी घरात आली तर धन्य आजी, मुलीचं लग्न झालं तर धन्य आजी, प्रॉपर्टी शेती घेतली तर धन्य आजी. आपलं भाग्यच वेगळे. तुकोबाराय सांगतात आमचा धन्यतेचा दिवस ठरला पण जेव्हा संतांचं दर्शन झालं तेव्हा. तुकोबाराय म्हणतात उजळले भाग्य आता अवघी चिंता वारले कधी संत दर्शन या लाभ. भगवान परमात्माशी जोडले गेले. आमचं धन्यतेचा दिवस ठरला, आमचं भाग्यही उजळलं पण कधी माग शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. किंवा बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम. जेव्हा गुरु स्वप्नात आले रामकृष्णारी मंत्र दिला तेव्हा उजळलेले भाग्य आता अवघी चिंता वारली. किंवा धन्य आजी दिन झाले संताचे. योग्य वेळेत आपण भाग्य म्हणतो पण तुकोबाराय म्हणतात भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा निकट वास बरा संताची संगती करा. धन्यतेचा दिवस म्हणा. मुलगा झाल्याच्या नंतर मुलगा तसा पाहिजे चांगल्या विचाराचा. कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक. त्याच्या पुढे मुलगा पाहिजे पुत्र दे ऐसा गुंडा ज्याचा तिही लोकी झेंडा. चांगल्या विचाराचा मुलगा पाहिजे प्रभू रामचंद्रासारखा. मुलगा पाहिजे बाळद्रोवासारखा. मुलगा पाहिजे भक्त प्रल्हादांच्या सारखा. मुलगा पाहिजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांसारखा. मुलगा पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा चांगल्या विचाराचा. आता बऱ्याच माता माऊलीला वाटतं मंजुळाबाई आमच्या पोटी प्रभू रामचंद्र जन्माला यावेत. वाटतं की नाही गंगा मावशी? वाटतं की नाही? प्रभू रामचंद्र जन्माला यावं वाटतं. पण मला सांगा त्या अगोदर तुम्हाला कौशल्य व्हावं लागेल की नाही? अहो बाबा आजची कौशल्य 6 वाजले की टीव्ही पुढे जाऊन बसती. दशरथजी कामावरून येणार स्वतःच्या हाताने जेवण करून. बायकोला सुद्धा ताट वाढून द्यावं का कुठं? कौशल्याला ताट वाढून द्यावं लागतं. बरं आज नाशिकच्या भागात एकदा असं कीर्तन निघाले. म्हटलं मावशी चला ना कीर्तनाला. म्हणे ताई आले असते पण काय सांगावं लई आवडती मालिका आहे. म्हटलं मालिका कोणती? म्हणे माझ्या नवऱ्याची बायको. आहे का मालिका ती? खुशाल मान आले लाज वाटत का? चांगले विचाराचा मुलगा झाला मला येईल प्रभू रामचंद्र येतील पण त्या अगोदर कौशल्य व्हावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या पोटी जन्माला येतील पण त्या अगोदर मासाहेब जिजाऊ तुम्हाला व्हावं लागेल. आज आपण पाहतो देव देश आणि धर्म ज्यांच्यामुळे जिवंत आहे ते महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. आज आपल्या दरामध्ये तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या कपाळावरती कुंकू, पुरुषांच्या कपाळावरती बुक्का, महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी कुणामुळे जिवंत आहे? केवळ महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे जिवंत आहे. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. तो बापाचा बाप वाघ चुमात मला. तो बापाचा बाप वाघ चुमात मला. जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. तो बापाचा बाप वाघ शुभा जन्माला. तो बापाचा बाप वाघ शुभा जन्माला. वाघाच्या जातीची पोलाद छातीची जगात वैभवशाली. वाघाच्या जातीची पोलाद छातीची जगात वैभवशाली. माझ्या राजाची जयंती आली. शिवरायाची जयंती आली. माझ्या राजाची जयंती आली. शिवरायाची जयंती आली. वाघाच्या जातीची पोलाद छातीची जगात वैभवशाली. वाघाच्या जातीची पोलाद छातीची जगात वैभवशाली. माझ्या राजाची जयंती आली. शिवरायाची जयंती आली. माझ्या राजाची जयंती आली. शिवरायाची जयंती आली.
तुम्ही तुमच्यासाठी टाळी वाजवायला. मुलगा असावा चांगल्या विचाराचा, क्या बात आहे. टाळी वाजव बाबासाठी एकदा. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे सुद्धा असेच असतील. दिप्पडची दिप्पड आवई. तरुण पोरं लाज होतील असे नसतात बाबा. काय काही पोरं सुद्धा नसते असे, फक्त नाटकं करतात, होटा हलवतात. मावळे तसे होते पा बाबा. एक एक मावळा असं दिप्पाडची दिप्पाड. लिंबू फेकलं तर मी शोर बसायचं. आणि नारळ जरी शेंडीला बांधलं तर नारळ सुद्धा शेंडी लटकत होतं. आता तांदूळ सुद्धा बसनात. सगळं सुपडा साफ झालंय. लिंबाचं तर मावळे तसे होते. एक एक मावळा एका टायमाला 5-5 पाचोंदे खायचा. 5 पोळ्याचा 1 पाचोंदा, 5 25 चपात्या एका टायमाला खायचा. आता करूच मरण. एका टायमाला 25 चपात्या. आता दिवसभर एकच चपाती खातं. एवढे हातपाय, बली मोठी ढेरी. आणि माय म्हणते महाऊ वाघ. आणि वाघाच्या तोंडात भला मोठा तोबरा. कशाचं वाघ आणि कशाचं काय. 16 वर्ष आलं का कुठं. 16-17 पहिल्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी 16 वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. आपण म्हणतो 16 वर्ष. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी 16 वर्षी संस्कृत मधून उद्भूषण सारखा ग्रंथ लिहिलाय. माऊली ज्ञानोबारायांनी भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ 16 वर्षी सांगितलाय. आपलं 16 वर्षाचं दोन्ही पुढे संगच फोडतं. पत्ता सुद्धा लागू देत नाही. जिथं बापाचं खातं तिथंच लेकाचं खातं होतंय परत. बरं याच्या पुढचं सांगते. लेक बापाच्या हातनं खातोय. माणसं तशी निघाले. तो पहिल्या काळात माणसं सांगत नव्हते पोरांना कधी पुड्या बिड्या आणायला. आता मात्र जागेवर खाली सकाळी खाल्ल्या लवकर ट्यूबलाईट पेटत नाहीच अजिबात. एका माणसाला त्याची बायको आली. बायकोवाल्याची संक्रांत जवळ आली. साडी घ्या 2000ची साडी. तेवढ्यात मुलगी आली. मुलगी म्हणती बाबा शाळेचा ड्रेस पाहिजे. तेवढ्यात पोरग आलं. पोरग म्हणतं बाबा 2 किलोमीटर शाळेत जावं लागतं, मला सायकल पाहिजे. तेवढ्यात हा लहान पोराला म्हणतो बाळा तेवढे ती खिडकीतली तंबाखूची पुडी घे रे. तंबाखूची पुडी घेतं, चुना लावतं. ज्या वेळेला तोंडात विडा टाकणार तेव्हा म्हणतं हा आता बोला तुमचं काय काय काय. तोंडात टाकल्याशिवाय माणसाची ट्यूबलाईट पेटत. मला सांगायचं एकच, मुलगा पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा चांगल्या विचाराचा. चांगल्या विचाराचा मुलगा असेल तर आपण फक्त देवाला वाढावे संतान आणि गृही व्हावे धनधान्य. धन्य आजी दिन म्हणा, पण मुलगी सुद्धा चांगले विचारायची पाहिजे. मुलगी संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई, मीराबाई सारखी. आताच्या पुरी लग्न होऊन सासरे गेलं तर एक होती सांग कामी, दुसरी कानपाडी, तिसरी आगाव कामीन, चौथा प्रकारे हुंदाडा. तिनं भाकरी करायला बसावं बाबा. अख्ख्या बोरखिडीत कळतं कुणाची सून भाकरी करते. भाकरी येणं फार कठीण आहे. आता पहिल्या काळात मला सांगा आजीबाई, चुलीवर केलेल्या भाकरी किती फुगायच्या. चुलीवर केलेल्या भाकरी, हारावर केलेल्या. आता भाकरी करणाऱ्या फुगात्यात. फुगलेल्या भाकरी नाही पाहायला भेटत कोणाला. संस्कार नावाची गोष्ट राहिलेली नाही अजिबात. कुठेही जा तुम्ही, मुलगी चांगल्या विचारायची पाहिजे. संत जनाबाईसाठी, ज्या मुलीसाठी जगाच्या मालकानं सुद्धा बाईचं रूप धारण करावं. एग विठाबाई आणि माझे पंढरीच्या आई, पंढरीश पांडुरंग परमात्मा संत जनाबाई जातं झटकून घ्यावं. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेके, ओव्या गाऊ कौतुके तू, ओव्या गाऊ कौतुके तू. जातं कळतं मग तुम्हाला. आता जाते नाही राहिले. एका बाईचा नवरा 8 वाजले तरी उठच ना. नवरा गोधडत आणि बायकोने केलं चालू. पाटेच्या ग पारामंदी जात वाज वंगा वंगा, जात वाज वंगा वंगान उठ गोधाड्यातल्या सोंगा. ही आताचे गाणे आहेत. माझी आजी सुद्धा म्हणायची बाबा मला माहिती म्हणून सांगते तुम्हाला, पटलं तर टाळी वाजव महिला मंडळ. अहो आता असे येड्या नका करू. अजून म्हणायचं राहिले. माझी आजी म्हणायची पंढर ग पुरा मंदिर काही वाजत गाजत, शिरी सोन्याचं बाशिंग लगीन देवाचा लागत, तुळशीचा पालाबाई आता होता काय झाला, सख्या माझ्या विठ्ठलाने राऊळाला रंग दिला. जातेवरची गाणी कळतात. संत जनाबाईंनी म्हणावं तुझ्या
पाहिजे मला विठ्ठला, काही नाही गुणे माय बापा, काही नाही गुणे. मुलगी असावी संत जनाबाई सारखी, मुलगी असावी झाशीच्या राणी सारखी, मुलगी पाहिजे मासाहेब जिजाऊ सारखी, मुलगी पाहिजे अहिल्यादेव होळकरांच्या सारखी, चांगले विचारायची. आज आपण पाहतो संस्काराचा अभाव आहे. मुलीला जर सासूबाई फक्त जोरात जरी बोलली तर आई सांगते, सासूबाई सासरे जोरात जरी बोलले तर फोन कर लगेच घ्यायला येऊ आम्ही. संस्कार नावाची गोष्ट नाही. पहिल्या काळात अहो किती वेळा मार खायचे पण तरी सुद्धा कधी सांगत नव्हत्या. सासू सासरी एवढा त्रास द्यायचे, त्या मुलीला माहेरी सांगण्याची इच्छा नाही, कायमचं माहेर निघून येण्याची इच्छा व्हायची. पण तरी सुद्धा आई वडील स्वतःच्या जीवाचं काहीतरी करतील म्हणून कधी माहेरात सासरमध्ये घडलेल्या गोष्टी कधी सांगत नव्हती. आणि आता पहिल्या काळात टेन्शन राहायचं, सुनाला मला सासू कशी भेटेल, आता भेटेल का नाही हा मोठा प्रश्न आहे. कशी भेटेल हा नंतर. मुलगी पाहिजे चांगल्या विचाराची. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आमचा धन्यतेचा दिवस छेडला पण जेव्हा संतांचं. बरं, संताची संगती का करावी? हरी प्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. एकदा का चरण धरले संताचे पायी, हा माझा विश्वास सर्व भावे दास. एकदा का विश्वास बसला संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. आणि का करावी संतांची संगती? संत सांगतात संताविन प्राप्ती नाही आणि ऐसे वेद युती ग्वाही. संताची संगती करायची, भगवंताची प्राप्ती करायची असेल तुकोबाराय सांगतात, विश्वातलं सर्व सुख प्राप्त करायचं असेल, सुख वसे तुझे पायी मज ठेवी तये ठाई. विश्वातलं सर्व सुख भगवान परमात्माच्या चरणाजवळ आहे. ती सुख प्राप्ती करायची असेल तर संताची संगती का करावी? महिला मंडळ, तुमच्या घरी तुमचे जावाई बापू जेवायला आले, तुम्हाला तुमच्या जावयाचा आवडतीचा पदार्थ करायचा आहे. आता तुमच्या जावयाला काय आवडतं हे तुम्ही कोणाला विचारणार? कोणाला? मुलीला, बरोबर. तुमच्या जावयाला काय आवडतं हे जसं तुमच्या मुलीला माहिती आहे तसं देवाला काय आवडतं हे संताला माहिती आहे. म्हणून आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवड पाहिली तर प्रत्येकाची वेगळी आहे. जीवाची आवड, संताची आवड आणि भगवंताची आवड. महिला मंडळ, तुम्हाला आवडतं काय? साडी आणि सोयाबीन काढायला. काय आवडतं? सोनं आवडतं की नाही? 75 वर्षाची म्हातारी मालकाला म्हणायची, पप्प्याचा बाप अख्खं आयुष्य गेलं तुमच्या सोबत पण कधीच नाही केला फुटका, असं मालकाला म्हणी. मालकाला राग आला, दुकानात गेला आणि 100 रुपयात 1 किलो सोनं. तुमच्याकडे आहे? ज्याला कसल्याच प्रकारचा टॅक्स, त्याचं नाव. आणि ही नेमकी बचत गटाच्या अध्यक्ष होती. इकडे आहे का बचत गट? बचत गटाच्या बाईवाल्याचे लय हाल असतात पादे मालकिनीचे. मालक आले, साहेब आले, साहेब आले, साहेब. अख्ख्या गावात सोयाबीन काढायला एखादी गेली असेल तर तिकडे तिच्या मागं साहेब आले, पैसे द्या, साहेब आले. हिला काही घेणं नाही देणं नाही. ही बचत गटाच्या अध्यक्ष. 4-5 जणी जरा मोठ्या मोठ्या घरच्या होत्या आणि ही जरा गरीब होती. बाकीच्या 2-4 जणी होत्या मोठ्या मोठ्या घरच्या. कोणाकडे 2 तोळे, कोणाकडे 3 तोळे, कोणाकडे 4 तोळे तर कोणाकडे 6 तोळे सोनं. ओरिजिनल सोनं होतं. यांच्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न आलं आणि या लग्नाला निघाल्या. 4-5 जणीत मिळून गाडी केली, गाडीने लग्नाला निघाल्या. लग्न लागेपर्यंत चोरांचा डोळा नुसता यांच्या. सोनं पाहिलं चोर म्हणे, आजी सोनियाचा दिन. एवढा आनंद झाला, उड्या मारायला लागले. चोरांनी सोनं पाहिलं, लग्न लागलं आणि जेव्हा गाडीत निघाले अशी आड रानात त्यांची गाडी अडवली. लोणारच्या जवळ गाडी अडवल्या बरोबर चाकू दाखवला, खाली उतरा. सगळ्याजणी खाली उतरल्या. मोठ्या मोठ्या घरच्या होते. एकीमेकीला म्हणे, गंगूबाई राधा का ग, आपले पोराला 1.5 लाख रुपये पगार आहे, सोनं परत भेटेल पण जीव नाही भेटायचा. सोनं दिलं काढून पण या अध्यक्षाचं खोटं असून देईना. 100 रुपयात सगळं आणलेलं तरी देईना. अशी हाणली चोरांनी. माराच्या बेनं दिलं काढून. आता काढून दिलं गबस की नाही? तोंड कुठं गबसते? अध्यक्ष बोलायची सवय लागली. चोराला म्हणती जा घेऊन जा, 100 रुपयात सगळं आणलंय. चोर अशी गेटच्या बाहेर गेले, तिथून परत आले. तिथून परत येऊन अशी हाणली. मडकं कसं असतं, तोंड सूज तो मार खाल्ला तिने. बरं, मार खाल्ल्या तरी गबस की नाही? परत म्हणती, हाणून हाणलं मुडद्यानी, पप्याच्या बापापेक्षा कमी चाललं. कुणाला काय आवडेल सांगता येत नाही. जीवाची आवड. लहान लेकराची आवडी वेगळी. लहान लेकराला आवडतं काय? पैसे मागायला आणि खोड्या करायला आवडतं. आता तुमच्या लेकरांनी खोडी करावी नवल नाही. भगवान गोपाल कृष्ण खोडी करतात. गोपिकांनी म्हणावं, यशोदे गा तुला येईल राग,
यशोदे गा तुला येईल राग तुझ्या कान्हाला काही तरी सांग ना ग तुझ्या कृष्णाला काही तरी सांग ना ग यशोदे गा तुला येईल राग यशोदे भगवान परमात्म्याने अनेक खोड्या केल्या. भगवंत खोड्या करतात तरी मैया कधी ऐकून घे. मैया म्हणतात 5 वर्षाचे माझे बाळगे अंगाने खेळे खेळ कालटकाची घे ताळ गे तुम्ही मोठ्या डाल गजागे तुम्ही 12 घरच्या 12 बोरखिडीच्या मनानं मी तुमच्याकडे हात करते गुळच्या कशाला. देवानं खोड्या कराव्यात. भगवान परमात्मा खोड्या करतात म्हणून माता म्हणतात खोड्या नको करू माझे बाबा हो खोड्या नको करू माझे बाबा हाती घेऊन काठी शिकवीते जग जेठी यमुनेची माती खाशी काका यमुनेची माती खाशी काका बाबा खोड्या नको करू माझे बाबा खोड्या नको करू माझे बाबा. लहान लेकराची आवड वेगळी. पुरुष मंडळीला आवडतं काय कडक इस्त्रीचे कपडे कडक टोपी आणि लईच पांढरे केस झाले तर आता डाय करू नका या मताचे नाही बरं बाबा. एक मला अजून सूत्र नाही सापडलं. डाय करावा पण डाय कुठं कुठं करावं याला बिमारी आहे. लय दिवस झाला पण ते कोणी सापडलंच मला विचारायला बाबा इकडं डाय करणं ठीक आहे इकडं पण डायचं इथं काय काम आहे हे काय भानगड नाही कळाले आपल्याला. हे बरं किती डाय करू द्या किती डाय केला तरी 15 दिवसात प्रकरण उघडकीस येतं. इकडून काढ आणि मध्ये नुसतं धोकं पडल्यासारखं होतं. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे. आपण इथं लोकेशन नका लावू. इथं अजिबात कोणाला काही बोलू नका आणि तुम्ही कोणाकडे पाहू नका. पुरुष मंडळाची आवड वेगळी आहे. म्हाताऱ्या माणसाची आवड वेगळी. महिला मंडळाची आवड वेगळी. जीवाची आवड संताला आवडत आहे. आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले संताची आवड. माझ्या जीवीची आवडी आवडी माझ्या जीवीची आवडी माझ्या जीवीची आवडी माझ्या जीवीची आवडी पुरा नैना गुडी पांडुरंगी माना रंगली पांडुरंगी माना रंगली पांडुरंगी माना रंगले पांडुरंगी माना रंगले. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा संताची आवड. भगवंताला आवडतं काय अखंड भक्तांना नामचिंतन केलेलं. ज्या दिवशी देवाची आवड पूर्ण कराल तयाच्या चिंतने निरिसेल संकट तराल दुर्गट. का करावं नामचिंतन हरी हरी तुम्ही मनारी सकळ तेने माया जाळ. सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे नामचिंतन करावं. बऱ्याच माता मावल्या म्हणतील पुरुष मंडळी ताई आम्ही करू म्हातारपणी भजन. कीर्तनात बसला कीर्तन संपेपर्यंत कोणाच्या छातीत चमकल सांगता येत. क्षण भंगुर नाही बरं बसा वारे सावध सोडा माया आशा. काही नसले मग गळा पडेल फासा पुढे हुशार थोर आहे ओळसागा. राम राम स्मरा काधी नाशिवंत देव काधी शरीराची होय माती शरीराची होय माती. योग्य वेळेत सावध व्हायचंय. म्हातारपणचा परमार्थ सांगू तुम्हाला. घराला आग लागल्यानंतर विहीर खोदण्यासारखा आहे. नाक मुख गळू लागले लाडानी. म्हातारपणच्या परमार्थाचं काही खरं नाही.
एक मात्र तुम्हाला सांगते मी, असंच गावात गेलो, घराला आग लागली म्हटल्यावर गावातले लोक म्हणे चला बोरखिडीत पाणी, म्हणे पाणी सापडना, घरी जायचंय म्हणे, शेजारी कुठं तरी पहा म्हणे, लोणारलाही पाणी नाही, कुठंच पाणी सापडणं, एक काम करा म्हणे. म्हातारं म्हटलं पोरांनो, अरे नवीन विहीर खोदा, ते विहिरीतून पाणी काढून मग घरावर टाका, घर राहील का? घराला आग कशी लागते माहिती का बाबा? कानपूर लाईन खराब होणं म्हणजे घराला आग लागणं. एखाद्या बाबाला विचारा, बाबा जेवले का? म्हातारं म्हणतो झोपायचंय आता. म्हातारला विचारा, बाबा अहो ते सप्ताचा मंडप कुठे आहे? म्हातारं म्हणतं ताई पप्याची माय काय, 8 दिवस झाली गावाकडे गेली. कुठं पत्ता लागत? ज्यांच्या नाकातून गंगाजळ वाहतात त्यांना म्हणावं घराला आग लागली. घराला आग लागल्याच्या नंतर ज्यांना चालता येत नाही त्यांच्या घराला आग लागली, ज्यांना डोळ्याने व्यवस्थित दिसत नाही त्यांच्या. आता इथं किती जणांच्या घराला आग लागली, तशीच लागू द्या. 15-20 मिनिटात तुमच्या काय घराची आग विझणार. पण ज्यांच्या घर मजबूत आहेत त्यांनी करावी तातडी परमार्थाची, परमार्थाची करावी तातडी परमार्थाची, परमार्थाची करावी तातडी परमार्थाची, परमार्थाची करावी तातडी परमार्थाची. संत समागमी करावी आवडी, संत समागमी करावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, परमार्थाची करावी तातडी परमार्थाची. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी. गुडघ्याच्या वाटेत सरकल्यावर कीर्तनात येऊन काही उपयोग? एकदा असं कीर्तन संपलं आणि कार्यकर्त्याला म्हटलं काय अभ्यास आहे बाबांचा, काय कीर्तन ऐकलं बाबांनी, मान हलवलं कीर्तन ऐकायचे, काय अभ्यास आहे बाबांचा? लोक म्हणले ताई ते बहिर आहे. काही उपयोग? संत सांगतात जवळ ये सगळं सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले सोहित पाय, तीर्थयात्र जाये चुकू नको. संतांनी प्रमाण दिलंय, तरुणा भाग्यवंत नटे. तरुण हाच भवसागर तरुण जाण्यास योग्य आहे. म्हणून जोपर्यंत आहोत तरुण तोपर्यंत घ्यावा परमार्थ करून, नाही तर जाताल मरून लोक टाकतील. म्हणून परमार्थ करायचा तोही योग्य वेळेत. वेळ निघून गेल्याच्या नंतर सावध होऊन उपयोग नाही. नामचिंतन करावं योग्य वेळेत सावध होऊन. माता मौल्यांना कुठं जायची गरज, ठाईचं बैसुनी करायचं चित्त. आता या जन्मात जर भजनानं टाळी वाजवली नाही, एका वेळेला एकनाथ महाराज पंढरपूरला गेले पहा, आणि नाथ महाराजांनी चंद्रभागेत स्नान केलं आणि रावणामध्ये जाताना पाहिलं. आपण म्हणतो एकनाथ महाराज म्हटलं की शांतीचे सागर, पण एकनाथ महाराजांनी सुद्धा पांडुरंगावर राग काढला. भगवान अरे तू म्हणतोस मी करुणा घन आहे, मी गोरगरिबांवरती कृपा करणार आहे, मी कैवारी आहे, भक्तांचा कैवारी आहे. अरे अखंड रात्रंदिवस तुझ्या द्वारात जी भीक मागतात, कोणाला हात नाही, कोणाला पाय नाही, कोणाला डोळा नाही, दिसत नाही, तोंड असून बोलता येत नाही, कोणाला ऐकायला येत नाही. भगवान तुलाही दिसत नाही का तुझे भक्त मंडळी? ज्या वेळेला एकनाथ महाराजांना पांडुरंग परमात्मा सांगतात, नाथ महाराज एक काम करा, जरा विटेवरती 10-5 मिनिट माझ्यावरती इथे उभं राहा म्हणे आणि तुम्ही पहा सगळ्यांकडे. एकनाथ महाराज विटेवरती उभं राहिले, पण ऋषी पांडुरंग परमात्मा खाली उतरले. नाथ महाराजांनी पाहिलं, ज्या माणसाला पाय नाही ना, पहिल्या जन्मात त्यांना पाय होते, चांगला देह होता, पण पाय असताना सुद्धा 2 पावलं चालत येऊन त्यानं कधी कीर्तन ऐकलं, त्यानं कधी कथा ऐकली, ते कधी चालत चालत तीर्थक्षेत्र पंढरपूरला गेलं. देवाला सुद्धा प्रश्न पडला, 2 पावलं चालत येऊन त्यानं कधीच गोरेगरिबाची मदत केली, त्याला पाय देऊन फायदा काय? त्यामुळे पाय काढून घेतले त्याचे. हात होता त्याला, पण ज्याला हात नाही त्याचं पहिल्या जन्माचा अवतार पाहिला. हात असून त्यानं कधीच त्या हातानं दान धर्म सप्तात केला नव्हता, गोरगरिबाला कधी मदत केलेली नव्हती, त्या हातानं कधी त्यानं भजनात बसल्यावर टाळी वाजवली नव्हती, त्यानं कधीच त्या हातानं चांगलं कर्म केलेलं नव्हतं. कधीतरी लोकांचं वाटोळं करायचा, लोकांचं वाटोळं करून करून देवानं पुढच्या जन्मात हात काढून घेतले. ज्याला बोलता येत नाही, देव म्हणतात पहिल्या जन्मात त्याला तोंड होतं, पण तोंड असून सुद्धा कधीच त्यानं देवा भजनामध्ये बसल्यावर कीर्तनात बसल्यावर तो कधीच देवाचं भजन केलं, त्यानं कधीच लोकांना तोंड असून चांगलं बोलला. तुम्ही ठरवायचं पुढचा जन्म चांगला पाहिजे कसा पाहिजे. देवाचं भजन आत्ता जर केलं तर पुढचा जन्म चांगला भेटेल. कारण 84 लक्ष योनीचा फेरा फिरून आल्यावर जेव्हा पाप पुण्य समान होईल तेव्हा मानवाचा जन्म आहे. या 84 लक्ष योनीच्या फेऱ्यातून मुक्त व्हायचं असेल, जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त व्हायचं असेल, संत सांगतात याच देही गडे देवाचे भजन. भगवान परमात्माचं नामचिंतन
देवी दिला देह भजना गोमटा, नाहीतर उपजे ते नासे, नासेले ते पुनरपी दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिबर वेगा. आलेला दिवस चाललाय, आलेला जन्म चाललाय. आपण पाहतो आत्माराम कधी बदलत नाही. जसा नव्यानं रोज सूर्य उगवा तसा हा देह सोडून दुसऱ्या देहात प्रवेश करत असतो. पण देह भगवान परमात्माने आपल्याला दिलाय भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी. याचा आपण योग्य वेळेत फायदा घेऊन भगवंताचं भजन मात्र केलं पाहिजे. तर सगळ्यांनी माझ्यासोबत एक भजन करायचंय. दिवाण संतांची संगती करून भगवंताचं नामचिंतन करायचंय. योग्य वेळेत परमार्थ करायचाय का? काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पायी योग्य वेळेत परमार्थ करायचा. आता किती वेळ राहिला आपला? कीर्तनाचा नाही विचारला मी तुमच्या आयुष्याचा वेळ विचारला. मी बरोबर कीर्तन सोडते, तुम्ही नका टेन्शन. आयुष्यात किती दिवस आहेत काय माहिती का? आम्ही आमचा पुढचा शब्द बोलू शकतो की नाही माहिती नाही. माणूस कधी जाईल सांगता येईल. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देते नहीं वो किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, जिंदगी एक किराए का घर है. एक न एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पडेगा. रामाचं भजन तोपर्यंतच करू शकतो जोपर्यंत आत्माराम आहे. आत्माराम निघून गेला राम नाम. म्हणून संत तुलसीदासजी म्हणतात, बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम सिया राम जय जय राम. 22 जानेवारीला प्रत्येकाला आनंद झाला असेल का? भगवान प्रभू रामचंद्राची मूर्ती प्राण प्रतिष्ठा 22 जानेवारीच्या निमित्तानं सुद्धा बऱ्याच जणांनी आपल्या घरावरती तोरणं बांधली आहेत. इथून पाठीमागं वाटायचं कधी मंदिर होणार. बनाएंगे मंदिर, आता मागच्या वर्षीपासून बन गया हे मंदिर. म्हणून युग राम राज का आ गया, शुभ दिन ये आज का आ गया, हुई जीत सनातन धर्म की, हर घर भगवा लहरा गया. अयोध्या अयोध्या आई राम, बोलो जय जय श्री राम. बोला अयोध्या अयोध्या आई राम, बोलो जय जय श्री राम. अयोध्या अयोध्या मेरे राम, बोलो जय जय श्री राम. सजा दो घर को गुलशन सा, अवध में राम आए हैं, अवध में राम आए, अवध में राम आए. लगे कुटिया भी दुल्हन सी, मेरे सरकार आए हैं. प्रत्येकाला आनंद होते. प्रभू रामचंद्राचं नामचिंतन केलं, श्रीराम कथा जर श्रवण केली ना, भावा भावाचं किती कट्टर भांडणं असू द्या, सावत्र भाऊ असताना सुद्धा 14 वर्ष राजसिंहासनावरती न बसता चरण पादुका ज्यांनी पूजा केली राजसिंहासनावरती ठेवून, तो सावत्र भाऊ भरतजींना एकमेकांच्यासाठी रडत होते. भरतजीनं सांगावं हनुमंतरायाला, या पाप्याचा जन्म नसताना तर माझ्या दादाला वनवासाला जावं लागलं नसतं. या पाप्याचा जन्म नसता तर आमचे वडील आम्हाला निघून गेले नसते. या पाप्याचा जन्म नसता जानकी सीता माता यांना सुद्धा एवढा ऐश्वर्यामध्ये राहत असताना 14 वर्षाच्या वनवासाला जावं लागलं नसतं. या पाप्याचा जन्म नसता
तर माझ्या लखनला सुद्धा वनवासात जावं लागलं नसतं. या पाप्याचा जन्म झाला नसता तर माझ्या 3 माता विधवा झाल्या नसत्या, त्यांचं कुंकू हरपलं नसतं. पण प्रभू श्रीरामाला ज्या वेळेला हनुमंतराय येऊन सांगतात, मालक एका महत्वाच्या माणसाला तुम्ही विसरलाय. तर राज्याभिषेक सोहळ्याच्या वेळेला राजसिंहासनाच्या पाठीमागे छत्र धरून उभे होते. प्रभू रामचंद्र सांगतात, हनुमान त्याला तिथेच राहू दे. अहो रडताय ते रडू दे का? माझ्या पाठीमागे उभे राहून काय करताय? छत्र धरलेलं आहे. माझ्या भरतानं माझ्या डोक्यावरती छत्र आहे म्हणून या रामाला अयोध्येत किंमत आहे, नाही तर या प्रभू श्रीरामाला सुद्धा किंमत राहिली नसती. भावाचं भांडण मिटवायचं असं वाटत असेल तुम्हाला, लागलंच कधी भांडण बांधावरून, कधीतरी श्रीराम कथा आपण ऐकली पाहिजे. मला सांगायचंय, योग्य वेळेत सावधून भगवंताचं नामचिंतन करायचंय. चहा प्यायला बोललं. विठ्ठल विठ्ठल मला घेऊन येतानी चहा आण. विठ्ठल विठ्ठल सांगता धन्य आजे दिन झाले संताचे दर्शन. या संताची संगती झाली म्हणून झाली पाप तापा तुटी दैन्य गेले. संताची संगती झाली म्हणून तो खूप बराय सांगतात. आम्हाला परमात्माच्या चरणावरती स्थिरावलं गेलं, झाले समाधान. पायी स्थिरावली मन किंवा पायी माणसाचं मनच लय अवघड आहे. पा बऱ्याच जणी इथं बसल्या देहानं. जेवण झालंय का आज तुमचं का बाकी झालंय? चार्जिंग झाली सगळ्याची. बऱ्याच जणी कीर्तनात जरी बसल्या ते ज्या जेवायला आले नसतील ते विचार करत असतील आज जेवायला काय असेल. देहानं इथं एक म्हातारी कीर्तनात अशी करायची. म्हटलं आजी काय चाललंय? आजी म्हणे ताई काय सांगा तुम्हाला, कुलूप लावलं पण कुलपात झटकाच नाही दिला. इथं बसून झटका देऊन पाहत होती. म्हणे हे चंचल चपळ जाता येता न लगे वेळ म्हणून मन हा मोगरा अर्पुन ईश्वरा पुनरपी संसारा. जगामध्ये देवाशिवाय आपलं कोण नाही. समर्पित करायचं त्या भगवान परमात्माला. नामचिंतन त्या भगवंताचं करा. अंतःकरणातून देवाचं भजन केलं ना, नाम तुझे गीता देवा होई समाधान. तुझ्या पदी लागो माझे तन मन ध्यान. नाम तुझे गीता देवा माझ्या मनाला गोचंद नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला छंद छंद माझ्या मनाला. त्या भगवंताचं नामचिंतन करायचं. आणि जगात देवाशिवाय आपलं कोणी नाही. किती म्हटलं नाते कामापुरते, पैसा असेल तर सगळे जवळ येतात. नाते सुद्धा पाहुणे रावळे पहा. श्रीमंत एखादा माणूस असेल आम्हाला सुद्धा सांगतात ताई अहो लई जवळचा पाहुणा आहे आपला. आणि गरिबी असेल अहो सक्का भाऊ असताना ओळख देत नाही लवकर, सांगतही नाही. फाटलेले कपडे अंगावर असतील, फाटलेली चप्पल पायात असेल तर लोक सांगत नाही ताई आमचा भाऊ होता, आमचा भाऊ आहे का. माणसाने सध्या पैशाला महत्व दिलेलं आहे. माणसाला एक सांगते पहा, पैसा वरती नेऊ शकतो पण माणूस पैशाला वरती कधी नाही येऊ शकत. या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे. सगळ्याच गोष्टी पैशावर होत नाहीत. सगळ्या नात्यांमध्ये तरी हा विषय आडवा नाही आला पाहिजे. भावाभावांमध्ये अहो बांधावरून भांडणं लागतात. 3-3 वर्ष कोर्टात केस चालते. एक प्रसंग ऐकला, 22 एकर शेती आमच्या जवळच्या माणसाचंच आहे. 22 एकर शेती, सख्या भावाचं भांडण. 2 जण आता भाड्याच्या घरात राहतात. पण 22 एकर आणि त्याच्या तेड्या बावळी उगल्यात. मला सांगायचं काय तुम्हाला, भावाभावाच्या भांडणावरून खाण्याची पंचायत होती पण तरी सुद्धा लोक सोडत नाहीत. यासाठी आपल्याला कथा कीर्तन ऐकायचे. मनावरती कधीतरी आपलं मन अंतःकरण द्रवलं पाहिजे. नात्याविषयी नाते जपले तर टिकतील, ताणले तर तुटल्याशिवाय राहणार नाही. जगामध्ये निस्वार्थ मनानं प्रेम करणारी ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविने प्रीती. नाहीतर बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय नाही रे नाही कुणाचे कोण
नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, जगात आपला आहे विठ्ठल माझा 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 म्हणान. सगळ्या जणांनी जोरात म्हणायचं. आमचं बऱ्याच वेळेचं ऐकताय तुम्ही. एक काम करा आता, पुरुष मंडळ महिला मंडळ सगळ्यांनी माझ्यासोबत म्हणायचं. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा म्हणा. यांच्याकडे गुत्त दिलं काय तुम्ही? एक काम करू आपण, पुरुष मंडळी नंतर. तोपर्यंत तुम्ही खाकरून खुकरून घशाला धार लावा. तोपर्यंत माता मावले म्हणता ना 50% आरक्षण. मनात भरली पंढरी, जाईन म्हणते माहेरी, पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचत नाचत. आता का बसा, काहीच बोल नका. तुम्ही लावली घशाला धार. जोरात म्हणा सगळ्यांनी, पाठीमागचे कौरव क्षेत्राच्या बाहेरचे. मनात भरली पंढरी, जाईन म्हणते माहेरी, रॉंग नंबर नका लागत घेऊ. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. पुरुष मंडळीसाठी एकदा टाळी वाजवा जोरा. तुम्ही पण चांगलं केलं भजन. वा, जसे काय आगे मोळाच्या माशा होत. आवाज चांगला. मला सांगायचंय, देवाशिवाय आपलं संत सांगतात देव पहावयासे गेलो, तेथे देवची होणी आठेलो. देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा. देव माझा मी देवाचा. त्या भगवंताचं नामचिंतन करायचंय. मग संताची संगती झाली म्हणून तुकोबाराय सांगतात, झाले समाधान पायी स्थिरावले मन किंवा पायी विसावले मन. असे संत घरी आल्याच्या नंतर तो सण दिवाळी आणि दसरा यावनही मोठा असेल अभंगाचं शेवटचे चरण. आले घरा तुका मने आले घरा, आले घरा तुका मने आले घरा. तोचे देवा हृदय सारा
पाहुणे आले घरा, तुझी दिवाळी दसरा वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार सर्वांनी हात वरती, महिला पुरुष सगळ्यांनी हात वरती. जो खेल गए प्राणों पे श्री राम के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए.